राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रायगड जिल्ह्यात देखील जवळपास 59 जिल्हा परिषदांच्या गटांमध्ये मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भरत शेठ गोगावले आहेत, राज्याचे मंत्री। शेठ, आज तुम्ही मतदान केलेलं आहे, किती विश्वास आहे तुम्हाला तुमच्या विजयाचा? आतापर्यंत पूर्ण विश्वास आहे आणि मला कल्पना आहे माझ्या मतदारसंघातले सर्व सीट निवडून येतील। त्याप्रमाणे आमचं काम आहे, कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि माझ्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये 9.5 जिल्हा परिषद, 19 पंचायत समिती, त्याच्या व्यतिरिक्त माणगावमधल्या 2 आणि श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा इकडच्या काही सीट आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय। परंतु ज्या पद्धतीने मतदान होत आहे, खरं तर मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही स्वतः सुद्धा सकाळी आज मतदान केलेलं आहे? मतदारांना आव्हान केलेलं आहे की आपलं मतदान, अमूल्य मत हे आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला द्यावं, ह्या प्रकारे आम्ही आवाहन केलेलं आहे। खरं तर पण रायगड जिल्ह्यातलं राजकारण सातत्यानं तापताना पाहायला मिळत आहे। बाजी शिवसेना मारेल का? ज्या पद्धतीने या सगळ्या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा सगळ्या संघर्षाचा सामना पाहायला मिळतो। 100% शिवसेना बाजी मारेल, त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। आम्ही तिन्ही आमदार आमच्या मतदारसंघामध्ये काम करतोय, लोकांना सामोरं जातोय, लोकांच्या अडचणी दूर करतोय आणि म्हणूनच त्या दोन्ही आपलं भारतीय जनता पार्टी आणि NCPला एकत्र यावं लागलं, नाहीतर आम्ही वन मॅन शो लढतोय ते बाकी एकत्र। खरं तर पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद देखील तेवढाच जुना आणि मोठा आहे। सातत्यानं या सगळ्या संदर्भात वादविवाद तर तुमच्या दोन्ही नेत्यांमध्ये होताना पाहायला मिळतात, परंतु आता मात्र तुमचेच पक्ष सोडून जे गेलेले काही नेते मंडळी आहेत ते मात्र राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर म्हणतात की आता पालकमंत्री पद जे आहे ते आदिती तटकरेंना दिलं पाहिजे, अशी आग्रही भूमिका ते मांडताना पाहायला मिळतात। नाही, ठीक आहे, ते त्यांचे मांडतील, आमचे कार्यकर्ते आमचे मांडतील, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण आहे। प्रत्येक पक्षाचा प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या नेत्याचं मांडत असतो, त्याप्रमाणे मांडत आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे। या सगळ्या निधनाच्या नंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, परंतु ही शपथ घाई गडबडीने का घेतली अशातला प्रश्न जो आहे तो सातत्यानं प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांकडून उपस्थित होताना पाहायला मिळतोय। काय सांगाल या सगळ्या संबंधी? ह्याबद्दल कमेंट न केलेली बरी आहे, कारण त्यांच्या वैयक्तिक काय अडीअडचणी असू शकतात किंवा अनेक काय, त्यापेक्षा आपण त्यावरती न बोलणं योग्य ठरेल असं मला वाटतंय। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। राज्याचे मंत्री आहेत भरत गोगावले, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे की भले रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना जरी असला तरी शिवसेना या सगळ्या निवडणुकीमध्ये बाजी मारेल असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, रायगड।